नागपूर विधान भवन परिसरात लागलेले होर्डिंग्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले आहे। आपण बघू शकतो नागपूर विधान भवन परिसरात हे होर्डिंग्स लागलेलं आहे आणि यावर लिहिलेलं आहे, बोल मराठा कुणबी होणार का, बेदरे सांगा कुणाचा, खाकीवर दगडफेक करणारा कुणाचा, काका मोठे साहेब स्वयंघोषित जाणता राजा, सांगा मराठा आरक्षण तुम्ही का नाही दिले, आंदोलन कुणी पेटवले, आंदोलनाची टोपी कोण फिरवतोय, अशा प्रकारचे होर्डिंग्स आहेत। या होर्डिंग्समध्ये बघा जाणता राजा म्हणजे शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे। शरद पवार यांचा फोटो जो आहे, शरद पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांचा फोटो, जो आरोपी आहे ज्याच्या कडे पिस्तूल आढळलं बेदरे, त्याचा फोटो तिथे दाखवण्यात आलेला आहे। का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह प्राइस भी ग्रेट, टाटा AIG कार इंश्योरेंस ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। दुसरा फोटो या ठिकाणी जयंत पाटील यांचा फोटो आहे, त्यामध्येही या ठिकाणी बेदरे याचा फोटो दाखवण्यात आला आहे। तिसरा फोटो माननीय शरद पवार यांच्यासोबत दाखवण्यात आलेला आहे आणि हे अर्थस्पष्ट आहे। जी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जाते त्यात मराठ्यांना विचारलेला सवाल आहे, बोल मराठा कुणबी होणार का, जो ज्याच्या घरात पिस्तूल आढळली तो बेदरे कुणाचा आहे, खाकीवर दगडफेक करणारा कोण कुणाचा माणूस आहे, काका मोठे साहेब आणि स्वयंघोषित जाणता राजा, हे तीनही उपाधी शरद पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेली आहे असं दिसतं या प्रत्यक्ष। सांगा मराठा आरक्षण तुम्ही का दिले नाही, असा सवालही अप्रत्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलेला आहे। हा एक प्रश्न आहे। आणखी आंदोलन नेमके कुणी पेटवलं, आणि शेवटची लाईन अत्यंत महत्त्वाची आहे। जो आरोप होतोय की राजेश टोपे यांनी जरांगे पाटील यांना आंदोलन करायला लावलं असा आरोप वारंवार होतोय, त्यामुळे या ठिकाणी शेवटची लाईन लिहिली, आंदोलनाची टोपी कोण फिरवतोय, अशा प्रकारचं हे होर्डिंग्स आहे। कोणी लावले याचं नाव या ठिकाणी लिहिलेलं नाही, परंतु विधान भवन परिसरामध्ये मध्यरात्री हे होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीला सर्वपक्षीय नेत्यांनी समर्थन केलेलं आहे, परंतु सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध आहे। त्यामुळे असे प्रश्न या होर्डिंगच्या माध्यमातून या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा एकदा हे होर्डिंग चर्चेचा विषय आहे। भाजप, राष्ट्रवादी किंवा इतरही पक्ष, शिवसेना, काँग्रेस, सगळ्यांनी मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे। अशा परिस्थितीत विधान भवन परिसरामध्ये लागलेले हे होर्डिंग्स चर्चेचा विषय ठरते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।